नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे गणेशोत्सव सुंदर मराठी निबंध. तुम्ही जर चॅनेल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे गणेशोत्सव किंवा गणेश चतुर्थी या विषयावरती सुंदर मराठी निबंध. गणपती बाप्पा आले घरी. गणपती बाप्पा आले घरी. साजरा झाला आनंद साऱ्या परी. साजरा झाला आनंद साऱ्या परी. विघ्न हरणारे देवा तू महान. विघ्न हरणारे देवा तू महान. तुझ्यामुळे फुलतो जीवनाचा वसंत. तुझ्यामुळे फुलतो जीवनाचा वसंत. गणपती बाप्पा आले घरी. साजरा झाला आनंद साऱ्या परी. विघ्न हरणारे देवा तू महान. तुझ्यामुळे फुलतो जीवनाचा वसंत. फुलतो जीवनाचा वसंत. भारतीय संस्कृती ही विविध सण उत्सवांनी नटलेली आहे. त्यातीलच एक प्रमुख आणि लोकप्रिय सण म्हणजे गणेशोत्सव. गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता, बुद्धीचा देव आणि भक्तांचा लाडका. दरवर्षी भाद्रपद महिन्यात शुद्ध चतुर्थी पासून गणेशोत्सवाला सुरुवात होते आणि अनंत चतुर्दशी पर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. संपूर्ण महाराष्ट्रात हा उत्सव अतिशय उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा होतो. गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप प्रथम दिले ते लोकमान्य टिळकांनी. 1893 मध्ये त्यांनी लोकांमध्ये एकता, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधिलकी वाढावी यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. त्यानंतर गणेशोत्सव फक्त एक धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकात्मतेचे प्रतीक बनला. गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी आणि मंडळांमध्ये गणपतीची मूर्ती आणून विधीपूर्वक स्थापना केली जाते. दररोज आरती, नैवेद्य, भजन आणि पूजन केलं जातं. लहान थोर सर्वजण
यात सहभाग घेतात. काही ठिकाणी 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, तर अनेक ठिकाणी 10 दिवस गणपतीची पूजा केली जाते. या काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, नाटक आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात. अलीकडे वाढत्या पर्यावरणीय संकटांमुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला जातो. प्लॅस्टर ऑफ पॅरिस ऐवजी मातीच्या मूर्ती, नैसर्गिक रंग आणि कृत्रिम तलावांचा वापर करणे ही काही पर्यावरण रक्षणासाठी उपयुक्त पावले आहेत. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, या गजरात गणपतीचं विसर्जन केलं जातं. विसर्जनाचा दिवस थोडासा हळवा असतो, कारण बाप्पांना निरोप द्यावा लागतो. पण पुन्हा पुढच्या वर्षी त्यांची उत्सुकतेने वाट पाहिली जाते. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण नसून सामाजिक सलोखा, एकता आणि आनंदाचा उत्सव आहे. आपल्याला या सणाच्या माध्यमातून एकमेकांशी जुळवून घेण्याची आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याची संधी मिळते. आपण सर्वांनी हा उत्सव आनंदाने पण पर्यावरणाचे भान ठेवून साजरा करावा. हीच गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक यू. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये.